सामुदायिक प्रार्थनेसाठी उपस्थित असलेले सर्व प्रार्थना प्रेमी बांधव, शांतता प्रेमी बांधव, खरं तर आज आपण भाग्यवान आहोत. वंदनीय राष्ट्रसंतांनी या ठिकाणी मला वाटतं वास्तव्य पण काही राहिलेलं आहे. आले होते महाराज, तुकारामदादा आले होते. तुकारामदादा महाराज गावात आले होते. हा, त्यावेळेस इकडे काही अच्छा, त्यावेळेस काय नव्हतं पण दादा आले होते. ठीक आहे. तर या ठिकाणी येऊन खरं ते पाऊल झालेली भूमी, खरं तर आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये 6 लाखापेक्षा जास्त खेडी आहे. महाराष्ट्रामध्ये 39,000पेक्षा जास्त खेडी आहे आणि प्रत्येक खेडीमध्ये आपण सगळ्या जाती धर्माचे लोक राहतो. काहींचं मंदिर आहे, काहींचं मस्जिद आहे, काहींचं चर्च आहे, काहींचं वेगवेगळ्या आपल्या धर्माप्रमाणे आपण आपली पूजा करत असतो. आपल्या धर्माप्रमाणे आपण पूजा करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, अधिकार पण आहे. मात्र आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी एकत्र येण्याचं एखादं सामुदायिक ठिकाण असावं की ज्या ठिकाणी आपण आपलं जात, पंथ, भेद सगळं विसरून एकत्र त्या गावाच्या विकासासाठी. गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल तर तो सगळ्या जाती धर्माला भेडसावत असतो असं तर काही नाही. गावामध्ये स्वच्छतेचा प्रश्न असेल तर सगळ्याला तो त्रास होतो असं ठराविक लोकांना होतं असं काही नाही. गावामध्ये शांततेचा प्रश्न असेल तर सगळ्याला त्रास होतो, ठराविकला होतं असं काही नाही. असे काही आमचे प्रश्न आहेत तर ते सगळ्यांशी निगडीत आहेत. आरोग्याचा असेल, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, शांततेचा असेल, हे सगळे प्रश्न हे सोडवण्यासाठी सरकार ही प्रयत्न यंत्रणा आपण 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आपण ती यंत्रणा उभी केली. 75 वर्षापूर्वी आपल्या देशावरती राज्य होतं ब्रिटिशांचं. त्याच्या आधी वेगवेगळे राजे महाराजे वेगवेगळ्या त्याचे राज्य घडत आलं. 75 वर्षानंतर आपण एक प्रणाली स्वीकारली, लोकशाही प्रणाली. त्यामध्ये गावामध्ये मग एक बॉडी, मग तालुक्याला बॉडी, जिल्ह्याला बॉडी, नाही का, वेगवेगळे आपले लोकप्रतिनिधी, आपण सगळ्यांनी लोकप्रतिनिधी आपण लोकशाहीच्या प्रक्रियेतून निवडून देत असतो. आणि त्यांनी नंतर आमच्या प्रश्नाची सोडवणूक करावी, आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी कायदे करावेत म्हणून कायदे मंडळ अस्तित्वात आलं. कायदे मंडळ म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा. मग त्यांनी कायदे करावेत आणि आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी ते कायदे राबवावेत. ते कायदे राबवता का नाही बरोबर याच्यासाठी न्यायमंडळ आलं, म्हणजे न्याय व्यवस्था. असं कायदे मंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ अशी 3 मंडळाची स्थापना झाली. आता खरं कायदे मंडळ दिल्लीला, मुंबईला कायदे करतं, परंतु गावातले कायदे गावामध्ये खरं एक आपल्याला माहिती आहे. आणि हे कायदे मंडळ करत असताना आपण सगळेच लोकशाहीच्या प्रक्रियेतून 5 वर्षासाठी आपण यांना एक विश्वास टाकून आपण काय करतो, आपलं निवडून देतो, आपले प्रतिनिधित्व करतात ते. आणि त्यांनी मग देशाच्या, राज्याच्या विकासासाठी कायदे करावेत आणि ते कायदे आमच्यासारख्या अधिकाऱ्याने ते राबवावेत. अशा पद्धतीचे प्रणाली आज आहे. मात्र खऱ्या अर्थानं गावाच्या प्रश्न दिल्लीत बसून सुटणार आहेत का, गावामध्येचे प्रश्न मुंबईत बसून सुटणार आहेत का, नाही. ते धोरणात्मक आहे, ते धोरण आहे, बरोबर आहे. मग ते धोरणाची अंमलबजावणी होती का नाही या बाबतीत कायमस्वरूपी तुम्ही सदस्य आहात. कशाचे सदस्य आहात तुम्ही, कसले सदस्य आहात तुम्ही. गावामध्ये काय असते, ग्रामसभा. ग्रामसभेचे तुम्ही कधी सदस्य होता, कधी होता, 18 वर्ष पूर्ण झाले वयाचे का तुम्ही सदस्य आपोआप होता. तुम्हाला कोणी निवडून देतं का, नाही. तुम्ही सदस्य होता कधीपर्यंत, किती वर्षासाठी, ते जसे 5 वर्षासाठी आहे. तुम्ही कधीपर्यंत आहे, तुम्ही मरेपर्यंत आहात. कधीपर्यंत, मरेपर्यंत. हे लोकांना अजून कळालंच नाही. म्हणून सार्वभौम ग्रामसभा जी अस्तित्वात आली, 73वी घटना दुरुस्ती झाली, 243 कलम आलं. आमच्या गावामध्ये येणारा प्रत्येक शासनाचा, प्रत्येक विभागाचा जो काही निधी येतो, कार्यक्रम येतो, जे उपक्रम येतो, त्याच्यावरती अंकुश कोणाचा पाहिजे, कोणाचा पाहिजे,
गावातल्या लोकांचा. नाही, नाही, गावातल्या. हा लोकप्रतिनिधीचा, अधिकाऱ्यांचा, बरोबर आहे, लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांचा अंकुश पाहिजे. आणि तुम्ही काय करायचं, तुम्ही फक्त बघत बसायचं. ठीक आहे ना, तुम्ही फक्त बघत बसायचं आणि मग त्याच्यातून बघून हे काही होणार नाही. जे काय होईल कदाचित त्या ठिकाणचे सन्माननीय लोकप्रतिनिधी चांगले असतील, अधिकारी पण काहीतरी जाण ठेवणारे असतील, मग त्या गावामध्ये कामं चांगले होतात आणि गावं विकसित होतात. असे काही गावं आहेत आपल्याला माहिती, हिवरे बाजार आहे, राळेगण आहे, तो अजून काही असे गावं आहेत बोटावर बोलण्या इतके की ज्या गावामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं आणि काही जाणीव असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं आणि मग ते गावं पुढे आले. खरं आहे का नाही? मात्र असे 2, 5, 10 गाव करून चालणार आहे का? नाही. 39,000 गावाचा ज्यावेळी टप्पा गाठायचा असेल तर नुसतं अधिकारी कर्मचारी पुढारी यांनी होणार नाही. एवढं का पूर्ण लक्षात ठेवा तुम्ही. ते कोणी लक्षात ठेवलं पाहिजे? हे गावातले जे काही सन्माननीय आपले ग्रामसभेचे जे सदस्य आहेत, तुम्ही सगळे सदस्य आहात, कायमस्वरूपी सदस्य आहात, तर तुम्ही लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं? लक्ष ठेवायचं म्हणजे परत त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणं हा उद्देश होत नाही. अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करणं हा उद्देश होत नाही. एखादे काही पत्रकार पण असतात, फोटो काढायचा, मग बातमी लावू का, वेळ लावायची एवढे, लावायचे एवढे. म्हणजे मी थोडंसं मोकळं बोलतो, सगळेच खराब आहे असं माझं म्हणणं नाही, परंतु सगळ्या याच्यामध्ये काही ना काही अवगुण आहेत. ते अवगुण कमी करायचं काम आम्हाला जनता साक्षर झाली, जनता सुदृढ झाली तरच होणार आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्र येण्याचं व्यासपीठ काय आहे? ती सामुदायिक प्रार्थना आहे. या ठिकाणी एक लोट ठेवलेला आहे बघा, आणि त्या ठिकाणी असं अपेक्षित आहे प्रार्थनेमध्ये की आपल्याला जे प्रिय आहे, आपल्या धर्मामध्ये जे काही प्रिय आहे, आपण ज्याला आदरणीय मानतो, ज्यांच्या गुणाची आम्ही वाहवा करतो, ज्यांच्या गुणाची आम्ही आपल्याला त्यांचं अनुकरण करणं आपण इष्ट समजतो, वेगळ्या जाती धर्मामध्ये आहे. मग तिथं लोड निस्ता ठेवला महाराजांनी. का ठेवला? त्याला माहित होतं, 60 वर्षाच्या पूर्वी हे माहित होतं की आमच्या देशामध्ये जातीपातीमधून भांडणं होतील, जातीपातीमधून दुराग्रह होतील, थोडासा एकातेचा अभाव निर्माण होऊ शकतो. आम्ही फक्त मोठमोठे डीजे लावून, मोठमोठे झेंडे काढून, मोठमोठ्याला मिरवणुका काढून आम्ही त्या महापुरुषांचे विचार मोठे करायचा आम्ही अत्यंत केविलवाना प्रयत्न करू. त्यांचे विचार मोठे होण्यासाठी मोठ्या झेंड्याची गरज नाही, मोठ्या डीजेची गरज नाही, मोठ्या मिरवणुकीची गरज नाही. त्यांचा विचार कधी मोठा होईल? तो अनुकरण केल्यानंतर, जे कोणीतरी स्वीकारल्यानंतर. आणि सगळ्या जाती धर्मातल्या महापुरुषांचे विचार हे त्यांच्या जातीसाठी होते का फक्त? नाही. हे लक्षात म्हणजे आपण आता काय केलं, त्यांच्या सुदामाने कुठल्या तरी जातीच्या जन्माला यावंच लागेल ना त्यांना, तर असं आकर्षण काय येणार नाही. कोणाच तरी घरात जन्माला यावं लागेल ना. तर ज्या समाजामध्ये ते जन्माला आले, दुर्दैवाने फक्त आम्ही त्याच्यावर शिक्का मारतो का हा आमच्या जातीचा, हा तमक्या जातीचा. तसं नाही. त्यांनी जो विचार केला तो पूर्ण समाजाला दिलेला आहे. बघा इथून पाहिलं तर संत सेवालाल महाराज मला वाटतं पहिला नंबर, दुसरा नंबर महात्मा ज्योतिबा फुले आहे, छत्रपती आहेत, तिकडे संत गाडगे महाराज आहेत, मला वाटतं तिकडे आपले रविदास महाराज आहेत. त्यांनी काय दिला? विचार दिला. हा विचार ठराविक समाजासाठी होता का? ठराविक जातीसाठी होता का? ठराविक भागासाठी होता का? नाही. हा यांचा विचार हा व्यापक होता, व्यापक विचार. यांच्या विचारातून व्यापक परिवर्तन होऊ शकतं, व्यापकपणे एकात्मता होऊ शकते. म्हणून महाराजांनी काय केलं? सगळ्यांचा विचार एकत्र करायचं ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये 41 खंड असणारी ग्रामगीता आणली. प्रत्येक ग्रामगीतेमध्ये प्रत्येक संतांचा विचार त्या ठिकाणी महाराजांनी आजच्या काळासाठी कसं उपयुक्त आहे तो मांडलेला. प्रत्येक धर्मातला विचार हा कालानुरूप थोडाफार बदल होऊ शकतो, बदल केला पाहिजे. आता बघा 50 वर्षापूर्वी जर आपण विचार केला असता की नाही आम्हाला मोटरसायकल वापरायचे नाही, डिझेल वापरलं, पेट्रोल वापरलं तर पोल्युशन होतं, चालणार आहे का? आता म्हणजे आज आम्हाला बदलावं, साधन बदलावं लागेल ना. आम्हाला मुंबईला जायचं असेल तर आम्ही परत बैलगाडीत उठणार आहे का? नाही. आम्ही आता रेल्वेने जाणार, विमानाने जाणार. त्या वेळेचं साधन आम्हाला बदलायला महाराजांनी सांगितलं. आम्हाला तर साधन बदलायचं आहे. साध्य आमचं काय आहे? शांतता. साध्य आमचं आहे एकात्मता.
शांत आमचं शांतता, साध्य आमचं आहे प्रगती. आणि म्हणून सगळ्या संतांचा विचार एकत्र करायचा आणि त्या विचार एकत्र करून ग्रामगीतासारखा अत्यंत चांगला ग्रंथ आपल्याला त्यांनी दिला. बरेच ग्रंथाची आपण पूजा करतो. महाराजांनी सांगितलं हा ग्रंथ पूजेचा नाही, अनुकरणाचा आहे. अनुकरण केल्यानंतर त्याच्यातून खरी शांतता मिळणार आहे. पूजा करत बसला तर ग्रंथाचं आमच्या डोक्यात घुसणारच नाही ना. मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी मागच्या मंत्री महोदयांचा कार्यक्रम झाला पुण्याला, मीटिंग झाली आणि मी रेल्वेने येत होतो. रेल्वेने येते तर सकाळ झाली आणि सकाळी आमचे एक शीख बांधव शीख भाषेमध्ये म्हणजे आपल्या पंजाबी भाषेमध्ये त्यांनी प्रार्थना सुरू केली. आणि मग मी पण आपलं थोडंसं सुरू केलं. तर मग माझ्या डोक्यात एक विचार आला, अरे मला ही जी प्रार्थना आहे कदाचित वेगवेगळ्या धर्मामध्ये समजा हिंदू धर्मामध्ये संस्कृतमध्ये आहे, आमच्या मुस्लिम बांधवामध्ये मला वाटतं अरबीमध्ये, बरोबर आहे ना, अशी वेगळ्या याच्यामध्ये आहे. परंतु आता हिंदू धर्माचा जर विचार केला तर संस्कृत किती लोकांना कळतं इमानदारीने सांगा भाऊ? नाही कळत ना. अरबी भाषा पण सगळ्याच आमच्या मुस्लिम बांधवाला कळेल याची काय खात्री देता येत नाही. मग जी प्रार्थना सगळ्या सामान्य लोकांना कळेल ती खरी प्रार्थना, म्हणजे खरी म्हणण्यापेक्षा सगळीच खरी आहे, परंतु त्याला ती उपयोग होणारी प्रार्थना आहे. मग आम्ही विचार केला जामदरीमध्ये की सगळे आमचे मुस्लिम बांधव असतील, शीख बांधव असतील, बौद्ध असतील, सगळ्या धर्मातले प्रमुख मंडळीला आपण जामदरीला गेल्या वर्षी तिथं बोलवलं होतं. कलेक्टर साहेब होते आणि आम्ही सगळे होतो तिथं. त्या धर्मातील प्रार्थनेचा अर्थ सांगायला सांगितला. अर्थ सांगितल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे. सगळ्यांच्या अर्थामध्ये काय आहे? प्रेम आहे, सगळ्यांना आदर आहे. कोणी कुठल्याही धर्माचा त्या ठिकाणी तिरस्कार करू नये, अपमान करू नये, हे पण त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि मी त्या परवा दिवशी मागच्या महिन्यापूर्वी मी औरंगाबादला येत असताना कुराण मराठीमधली प्रत मला इंटरनेटवरती पाहिली, मी सापडली. मी निम्म कुराण वाचूनच काढला औरंगाबादून याच्यापर्यंत. त्याच्यामध्ये प्रेम दिलेलं आहे, आदर दिलेला आहे. आणि भगवान किंवा आपण अल्लाह म्हणा, भगवान म्हणा, ईश्वर काही म्हणा, त्याच्यामध्ये एक असं वाक्य होतं की तुमच्यावरती कायमस्वरूपी त्या देवाचं म्हणा, ईश्वराचं म्हणा, अल्लाचं म्हणा, कायमस्वरूपी तुमच्यावरती लक्ष आहे. 24 तास लक्ष आहे. म्हणजे लक्ष आहे म्हणजे काय की बाबा तुम्ही 24 तास चांगलं काम करावं, चांगलं सत्कार्य करावं, हे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आमच्या सगळ्यावरती आपापल्या धर्मातले जे काही महापुरुष आहेत किंवा जे आपले आदरणीय आहेत त्याचे सगळ्यांचे लक्ष आहे. वाईट काम आपल्या हातून होऊ नये, हिंसा आपल्या हातून होऊ नये, हे सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे. म्हणजे आणि तेच काम मगाशी जसं उल्लेख केला महाराजांनी गावाच्या बाबतीत, माझं गावाचं मंदिर शोभलं. गावाचं मंदिर कधी शोभणार आहे तर आम्ही चांगलं गावाला सुदृढ केलं तरच त्याला त्याचं आदरणाचं एक स्थळ होणार आहे. म्हणून ही सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात केलेली आहे. तर इथं दादा येऊन गेले. आमच्या प्रत्येक गावामध्ये आज याची गरज आहे. दिवसभर आपलं काम करावं तसं आम्ही अधिकारी म्हणून, तुम्ही व्यापारी म्हणून किंवा आपले शेतकरी म्हणून, कर्मचारी म्हणून, सगळेजण पुढारी म्हणून सगळेजण आज तणावामध्ये आहे का नाही? सगळे तणावामध्ये आहेत. कसं होईल, उद्या कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. आणि हा तणाव कमी करायचा असेल आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. एकत्र यायचं असेल तर प्रार्थनेची गरज आहे. गावाचा विकास करायचा असेल तर प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला आज मी प्रार्थनेला इथं बोलवलं. मला वाटतं पहिल्यांदा आलेले किती मंडळी हातवरती करा बरं. इथं पहिल्यांदाच आले. इथं 1, 2, 3, 4 लोक 50% लोक पहिल्यांदा आलेले आहेत. पण नियमित येणारे किती आहेत हातवरती करून? नियमित येणारे 2-3 जण आहेत, 3-4 जणच आहे. म्हणजे नियमित येणारे फार कमी आहे. जसं एखाद्या लोखंडाला गंज लागल्यानंतर आपल्याला नियमित घासलं तर काय होतं, चकाकी येते, गंज निघून जातो. तसं आमच्यामध्ये पण बुद्धीमध्ये पण आपण एखादी वाईट गोष्ट जर सारखं बघत राहिलो तर आपलं डोकं पण वाईटच होऊन जातं का नाही? आपल्या डोक्यातून वाईट विचार येतात का नाही? म्हणून आपण चांगलं पाहावं, चांगलं वाचावं, चांगलं करावं, म्हणून हे काम आहे. आणि हे ज्या ज्या गावामध्ये होतं त्या त्या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये एकात्मता आहे. आता आम्ही परवा दिवशी DIG साहेब आम्ही तुमच्या हदगाव तालुक्यातलं शिवर गावामध्ये होतो. आता आम्ही एक ठरवलं की गावामध्ये शांतता तयार करायची असेल तर किती पोलीस पाठवावं लागतील, असं मी एका गावामध्ये प्रश्न विचारला होता काटकंब्याला, तुमच्या कंधारमध्ये. तर मला एक वयस्कर बाबा उठले म्हणजे साहेब नुसते पोलिस पाठवून शांतता होणार नाही, कारण आम्ही 10 ते 6 काम करणारे अधिकारी कर्मचारी मंडळी असतो, पोलिसांना थोडं जास्त वेळ काम करावं लागतो. परंतु
नुसतं पोलिसांनी शांतता येईल का? नाही. पोलिसांनी दारू बंद होईल का? नाही. मग काय होईल? तर फक्त मग आम्ही आता कालच मला डीआयजी साहेब सांगत होते की आता आम्ही प्रत्येक गावामध्ये एक पोलीस देतोय. एका पोलिसाने होईल का? नाही. मात्र त्याच्यासोबत गावामध्ये असणारं ते महिला तरुणांचं मंडळ, महिलांचं मंडळ जर असेल तर त्याची ताकद वाढेल. त्यांच्यावर पण अंकुश राहील ना. शेवटी अंकुश हा प्रत्येकावरती आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर सुद्धा अंकुश आवश्यक आहे. आता ते गावात गेले आणि ते लागले डुलायला तर गावात दारूबंदी होईल का? ते म्हणतील साहेब काय करायचं, तुमचेच मंडळ डुलायला लागले तर आम्ही कसं काय, आम्हाला कसं काय नाव ठेवता. म्हणून हा अंकुश हा जनतेचा पण प्रशासनावरती असावा आणि प्रशासनाचा सुद्धा जनतेवर असावा असा हा उपक्रम आहे. हा चांगलं त्याच्यातून घडेल असं गुरुदेवांच्यांनी प्रार्थना करतो. मी खरं तर थोडंसं जास्त लांबलो आणि हे जे म्हणजे खरं तर माझं थोडं लांबलेलं पण मला बोलायचं होतं. तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल. गुरुदेवांनी मला जे काही 2 शब्द माझ्यात वाचे शेवटी वाचा त्यांचीच आहे, शब्द त्यांचेच आहेत. मी फक्त उभा राहिलेला एक पुतळा म्हणा किंवा एक हे म्हणा माझे तुम्ही ऐकून घेतले म्हणून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हो.